हाय नमस्कार, कशा आहात? आज आपण तिळाचे लाडू बनवणार आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे आज मी. आपण 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. तीळ मी पॉलिश केलेले नाही घेतलेत, साधे तीळ जे आपले गावरान तीळ असतात ना ते घेतलेत. 1 किलोला 1 वाटीला 1 वाटी गूळ घेतले. अर्ध्याच्या वरती थोडेसे आपण शेंगदाणे घेतलेत, आपली इलायची पावडर आणि तूप. आता आपण पहिल्यांदा आपण शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे टाकून घेतले, त्याला व्यवस्थित साफ केलेले आहेत. जे कोमट आणि ह्याचे असतात ते काढून घेतलेत मी. त्याला व्यवस्थित आपण भाजून द्यायचे. पण याला मिडियम गॅस ठेवूनच भाजायचे, मोठा गॅस नाही ठेवायचा. आपण त्याला व्यवस्थित आपण ते भाजून घेऊया. आता आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेले आहेत. हे बघा, करपवायचे नाही, नुसते वरून भाजून घ्यायची. अशी आपली साल निघाली पटकन का समजायचे शेंगदाणे आपले व्यवस्थित भाजून झालेले आहेत. त्याला आता आपण परत काढून घेऊया. आपले शेंगदाणे तर झाले भाजून. आता आपण हे स्वच्छ साफ करून घेतलेले तीळ आहेत ते आपण भाजून घेऊया. तिळाचा असं तडतड आवाज येईपर्यंत भाजायचे, म्हणजे आपले लाडू व्यवस्थित, म्हणजे खूप दिवस असे टिकतात आपले लाडू. वास येत नाही लाडवांना आपल्या. आता हे आपण भाजून घेऊया. आता आपले तेल व्यवस्थित भाजून झालेले आहेत. हे बघा, तडतड आवाज येतोय त्याचा. बारीक गॅसवरती त्याला भाजून घ्यायचं आपण. मोठा गॅस केला ना का ते भाजता नाही येत व्यवस्थित, भाजत पण नाही आणि करपतात ते. बारीक गॅसवरती थोडासा वेळ आपला जास्त जातो, पण छान होतात. मस्त भाजून झाले, तर आवाज पण येतो आपल्याला ह्याचा. आता आपण हे एका परत काढून घेऊया. आणि आपले भाजलेले शेंगदाणे पण येतं. हे होईपर्यंत आपले भाजलेले शेंगदाणे पण थंड झाले असतील, ते पण आपण साफ करून घेऊया. आपल्या इकडे तीळ पण व्यवस्थित भाजून झालेत. आणि आपले शेंगदाणे मी मिक्सरला लावलेत. थोडं हे बघा जाडसर ठेवायचं, असं एकदम बारीक नाही करायचं. थोडे दाडे बारीक पण, तर लाडू पण व्यवस्थित वळता येतं थोडंसं बारीक असलं तरी. आणि जाडे जरा तोंडाला एक दाणा लागेल तर बरं वाटतं, म्हणून थोडं जाडे पण ठेवले, थोडं बारीक पण ठेवलं. आता आपल्या इकडे कढई तापत ठेवली आपण. आपली कढई तापते तोपर्यंत आपण 1 वाटी तीळ घेतले होते, तर बरोबर 1 वाटी आपण गूळ घेतलेले. गूळ थोडंसं माझा लाल आहे, कलर छान येईल माझ्या गुळाने. असा कलर असेल तर मस्त वाटतं. चिकीचा नाही येतो, साधा गूळ घेतलेला आहे मी. आता आपण बरोबर 2 चमचे तूप टाकायचं याच्यामध्ये. 1 वाटीला 2 चमचे गूळ बोलते तूप. हा थोडा व्यवस्थित गरम झाला आपण का त्याच्यात आपण गूळ टाकून घेऊया. आपलं तूप तापलं व्यवस्थित. आता आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया आपलं. आपण 2 चमचे तूप टाकले. आता थोडंसं 2 चमचे, जवळ 2 चमचेच पाणी टाकायचं आपण. त्याला व्यवस्थित शिजून देऊया आपण. बारीक तुकडे करून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित त्याचा पाक होतो आपला.
होत आलेलं आहे बघा, पाक झालेलं आहे. आणि कसं बघायचं असेल तर आपण याच्यात बघायचं. हे बघा पटकन गोळी झाली त्याची, है ना. तर आपलं पाक मस्त की झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण आपले भाजलेले तीळ टाकून घेऊया. आता आपण तीळ टाकूया. शेंगदाणे आणि वेलची पावडर. त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे. त्याला आपण वळायला घेऊया. गरम असल्यामुळे थोडंसं आपण हाताला तूप लावायचं आणि राऊंड होतं की नाही बघायचं. पटापट करून थंड झालं का वळता येतं ना, मग पटापट टाकायचे. थंड झालं का परत आपण त्याला राऊंड करून घ्यायचं. बघा असे पटापट होतात. कसे वाटले लाडू तुम्हाला? आवडले का? आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.